हातातल्या तरवारीच्या टोकावर स्वराज्य टिकवायचं, कारण हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता रायरेश्वर या गडावर आणि लोकमतची ही टीम सोबत कबीर माझ्यासमोर तुम्हाला दिसत आहेत, संभाजी आणि संभाजींच्या बरोबर आपण हा रायरेश्वर गड सर करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गडावर येऊन, ज्या मंदिरात येऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि इथून स्वराज्याचं सुंदर स्वप्न साकार होण्याचं पहिलं पाऊल पडलं, तोच हा गड म्हणजे रायरेश्वर. आणि या रायरेश्वरच्या गडावर आपण पहिल्यांदा आलेलो आहोत. गडाच्या वरपर्यंत आपण इथं कारने येऊ शकतो. इथून आल्यानंतर आपल्याला काही पायऱ्या चढून त्यानंतर तिथंपर्यंत जायचं आहे. तर चला आपण चढूयात हा रायरेश्वर गड. जिथंपर्यंत आपण चालतो, जिथपर्यंत या सिमेंटच्या पायऱ्या आहेत, त्यानंतर एकदम खडा जिथं चढ आहे त्या चढावर असा हा लोखंडी जिना बांधलेला आहे, त्यावरून आपल्याला जायचं आहे. अतिशय खडा असा हा लोखंडी जिना आहे. तो चढताना भल्याभल्यांचे चांगलेच दमछाक होणार आहे. माझ्यासमोर तुम्ही बघू शकता संभाजीराव हे अगदी चुरशीनं हा गड लढतायत, चढतायत. आणि हा नजारा माझ्या मागे आले सांबारे, सांबारेंच्या मागे आपल्या दुसरे सरदार खंडोजी आणि त्यांचे सुपुत्र. त्याच्या खाली तुम्ही बघू शकता नम्रता, सचिन सर आणि स्वप्नेल. हे पहा तिथं गाड्या लावलेल्या आहेत आपण. आणि तिथून नंतर असं करत चढत आपण इथंपर्यंत आलो. इथं हा अतिशय असा खडा डोंगर आहे, त्यामुळे इथं असे लोखंडी जिना लावलेला आहे. या लोखंडी जिन्यावर आपल्याला पुन्हा वरपर्यंत चढायचं आहे. तर चला वर जाऊन पाहूयात आणखीन काय. अशा पद्धतीनं सगळे जिने चढून आपण वर आलेलो आहोत. आणि वर आल्या आल्या असा हा थोडासा मैदानी प्रदेश आपल्याला दिसतोय. आणि हा कबीर जो बॅग विसरली म्हणून अर्ध्या वाटेतनं परत कारकडे गेला होता आणि सगळ्यात लास्टला त्यांनी जर गड चढायला सुरुवात केली. आणि वर आल्यानंतर बघतो तर काय सगळ्यात फर्स्ट कबीरने तर नंबर मारलेला आहे. आणि हा भगव्याच्या खाली अभिवादन करताना आपला स्टार डिझायनर सँडी अर्थात संदीप पाटील. तर इथून तुम्ही पाहू शकता गडावरून हे दिसणारं विहंगम दृश्य. ही खूप मोठी एक्सटेन्शन लाईन अतिशय धोकादायक पद्धतीने गेलेली आहे. हां, अरे नाही, एक्सटेन्शन लाईन नाही, ही हे रोप वे केलेलं आहे गडावरून. तर साहित्य आणण्यासाठी तयार केलेला रोपवे आहे. हे रोपवेचं सगळं सामान आपण बघू शकतो. आणि हे गडावरचं विहंगम दृश्य अतिशय प्रचंड उंचीवर. तर इथं या गडाच्या अगदी वरच्या माथ्यावर आपण पोहोचलो आहोत. यानंतर हा विस्तीर्ण मैदानी प्रदेश आपल्याला दिसतोय. इथून पुढे आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्य निर्मितीला तिथंच सुरुवात झाली. कारण की आधी शिवाजी महाराजांच्या आणि मावळ्यांच्या मनात स्वराज्य तयार झालं आणि त्यानंतर प्रत्यक्ष लढाईतून, कर्तृत्वातून महाराजांनी मराठा साम्राज्य हे अटके पार नेऊन ठेवलं. मराठा साम्राज्य हे भारतातील प्रमुख साम्राज्यांपैकी एक तयार झालं.
त्याची सुरुवात महाराजांच्या मनात याच गडापासून झालेली होती. तर आपण आलेलो आहोत त्याच रायरेश्वर गडावर. पुण्यापासून साधारणतः 3 तासांच्या अंतरावर आपण भोर या शहरातून थेट रायरेश्वरकडे आलेलो आहोत. तर इथून पुढं गडावर आणखीन काय काय आहे याची माहिती आम्ही तुम्हाला सातत्यानं या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहू. गडाच्या वर माथ्यावर आल्यानंतर तुम्हाला छान अशी पाऊलवाट दिसते. चेकर्स टाकून ही पाऊलवाट तयार करण्याचं काम सध्या आणखीन सुरूच आहे, पण बहुतांश काम हे पूर्ण झालेलं दिसतं. त्यामुळं पावसाळ्यामध्ये जरी या गडावर आलात, खरं तर येणं खूप अवघड आहे. येतानाचा रस्ता किंवा जिथं आपण कार पार्क केली तिथून वर येतानाचा रस्ता हा अतिशय निसरड आहे. मात्र तिथून जर तुम्ही वरपर्यंत व्यवस्थित सुखरूप पोहोचलात तर मात्र गडावर आल्यानंतर खूप छान वाटणार आहे पावसाळ्यामध्ये. कारण की दोन्ही बाजूनी पाणी असणार आहे, चिखल असणार आहे. मात्र मध्ये तुम्हाला जिथून चालायचं आहे पाऊलवाट आहे तिथं चेकर्स टाकलेले आहेत, छोटी पाऊलवाट. त्यावेळेस हा गड खूप पाहण्यासारखा असणार आहे. इथला निसर्ग खूप छान अनुभवण्यासारखा असणार आहे. त्यामुळं या चेकर्सवरून चालण्याची मजा काही औरच आहे. आणि तुम्ही मागं पाहू शकता हा बंडू आपला कबीर सगळी झाडांचं निरीक्षण करत, उंच उंच डोंगर आणि खोल खोल दरी बघत याचा हा चेकर्सवरचा प्रवास सुरू झालेला आहे. त्याच्या खांद्यावर त्याची खाऊची आणि पाण्याच्या बॉटल असलेली ही बॅग आणि ही त्याची दुसरी ट्रेक सिंहगड नंतरची. सिंहगड हा एकच गडावर तो 3-4 वेळेस जाऊन आलेला आहे, पण वेगळ्या गडावर जाण्याचा हा त्याचा परत पहिलाच अनुभव आहे. सिंहगड नंतर हा टेहाळणीगड. टेहाळणीगड हा महाराजांच्या आधिपत्याखाली नव्हता, तो खूप उशिरा बांधला गेलेला आहे. पण स्वराज्यामधलाच तो एक गड होता, मराठ्यांचा शेवटचा गड म्हणून टेहाळणीगड, जो पुण्यापासून अतिशय जवळ आहे आणि थोडासा लांब असलेला आणि प्रसिद्ध ऐतिहासिक असा हा रायरेश्वरचा गड. या गडावर आपण आज आलेलो आहोत आणि गडावर बहुतांश ठिकाणी तुम्हाला जांभूळ आणि आंबा यांची मोठ्या प्रमाणात झाडं इथं आढळत आहेत. पद्धतीने आपण खूप वेळ चालत आता पुढे आलेलो आहोत. साधारण 1 किलोमीटर आपण या गडावर चाललेलो आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही टेंट दिसत आहेत. इथं रायरेश्वर पोर्ट कॅम्पेनिंग, राजेश्वर फॉर कॅम्पेनिंग एका ट्रेक करणाऱ्या कंपनीकडून हा इथं ट्रेक आलेला आहे. बहुतेक ते इथं मुक्काम आलेले पलीकडे तुम्हाला त्यांचे टेंट दिसत आहेत. या ठिकाणी टेंट छानपैकी टेंट आहेत आणि इथं समोर त्यांच्याकडूनच रायरेश्वर किल्ला कसा आहे आणि किल्ल्याच्या कोणकोणत्या बाजूला काय काय आहे तिथं समोर लेणीसुद्धा दिसते तुम्हाला आणि रंगीत माती चंद्रगडच्या दिशेने आणि पलीकडं पुरंदर, लोहगडा, रायरी या दिशेने आणि मध्यभागी बरोबर ते मंदिर दिसते. आणि आपण इथे उभा आहोत आता सध्या या ठिकाणी उभे आहोत आणि तिथून राजगड, तोरणा ज्या दिशेला आहे त्या दिशे पलीकडं वर तुम्हाला नीरा देवधर हे सुद्धा धरण दिसणार आहे. खूप लांब आहे ते. ह्याच्या जवळच असलेला हा केंजळगड हा या रायरेश्वरचा टेहाळणीगड असं सुद्धा याला म्हणतात. याला जोडगड असं सुद्धा म्हणता येईल. जोड नाही पण थोडासा लांब असला तरी त्याला टेहाळणीगड म्हणतायत, दोन्ही विरुद्ध दिशेला. आणि आता आपण पुढं निघूयात की जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेली होती स्वराज्य निर्मितीची, त्या मंदिराच्या बाजूनं आपण आता प्रवास करत आहोत. हा चालत चाललेला आहे कबीर. आणि रायरेश्वरच्या माथ्यावर आल्यानंतर जिकडे तिकडे गर्द ऊन पडलेलं होतं आणि त्यानंतर हा अतिशय छानपणे दिसणारा प्रचंड मोठा हा उंबराचं झाड, प्रचंड मोठं उंबराचं झाड आणि या उंबराच्या झाडाची ही सावली, उंबर आणि बाजूला असलेली की गर्द झाडी यामुळं खूप दिलासादायक आणि आल्हाददायक असं वातावरण या ठिकाणी आहे. त्यामुळं इथं आल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ का होईना विसावा घ्यावा असं नक्की वाटेल.
आणि म्हणून इथं आल्यानंतर अनेकांची फोटोग्राफी रंगते आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा एकदा आपण चालायला लागतो ते रायरेश्वर मंदिराकडे. तर चला पाहूयात पुढे रायरेश्वर मंदिर कसं आहे आणि आणखीन किती लांब आहे. जे वृक्ष लावती सर्व काळ, तयावरी छत्रांचे छल्लाळ, जे ईश्वरी अर्पती फळ नानाविध निर्मळ. संत नामदेवांचा अभंग या ठिकाणी दिसतो. त्याचबरोबर संत तुकोबांचा अभंग, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळवेती. असे वेगवेगळे बोर्ड या ठिकाणी तुम्हाला या पाऊल वाटेवर दिसत आहेत. त्यामुळे झाडांचं महत्त्व, निसर्गाचं महत्त्व हे याचा जागर इथे केलेलं आहे. वा, आणखीन एक छानपैकी दृश्य ते म्हणजे इथं बहुधा एक विहीर आलेली आहे आणि डोंगरातून झिरपणारं पाणी त्या ठिकाणी दिसतंय. इथं बरंच शेवाळ तयार झालेलं आहे. बहुधा खूप खोल असा विहीर, ज्याला आपण टाके म्हणायचो त्या पूर्वीच्या भाषेमध्ये. या पुलाचे बांधकाम रायरेश्वर कृपेने चालू आहे आणि इथं चक्रम हायकर्स मुलुंड या गिर्यारोहण संस्थेनं आर्थिक मदतीतून हा पूल बांधण्याचा सुरुवात केलेली आहे. आणि पूल रायरेश्वर मंदिराकडे जाताना तुम्हाला पहिल्यांदा एक सुंदर दृश्य लागतं, ते म्हणजे गोमुख टाके. गोमुख टाके इथून तुम्हाला दिसेल. आता सध्या त्याच्यावर बरंच शेवाळ जरी साठलेलं असलं तरी त्याच्या शेजारीच पुन्हा एक चौक बांधून एक हौद तयार केलेला आहे. त्या हौदामध्ये मात्र एकदम छान पाणी आहे आणि याच्या बाजूने डोंगरातून झिरपणारं हे जे पाणी येतं आहे ते अतिशय शुद्ध पाणी. ताई, हे पाणी प्यायला पण वापरता आपण? अगदी प्यायला सुद्धा वापरणं इतकं छान पाणी या डोंगराच्या ह्याच्यातून झिरपून ते येतं. आणि बरोबर त्याला असं एक समोर गोमुखाच्या आकाराचा, ज्याला आपण नळ म्हणू शकतो अशा पद्धतीचा गोमुखाच्या आकाराचा गोमुख नळ तयार केलेला आहे. तिथून या गडावर राहणारे बहुतांश सगळे ग्रामस्थ इथून प्यायचं पाणी भरतात आणि हेच पाणी पितात. तर त्याच्यासाठी एक छान पाईपलाईनही केलेली आहे, जे शुद्ध पाणी झिरपणारं येतं. त्यात पाईप टाकून ही थेट गडाच्या वर मंदिरापर्यंत आणि जिथे ग्रामस्थ राहतात तिथंपर्यंत ही पाईपलाईन केलेली आहे. त्यामुळं हे पाणी वर्षभर असतं इथे एवढं? उन्हाळ्यामध्ये सुद्धा? वा, उन्हाळ्यामध्ये सुद्धा इतक्या उंच ठिकाणी इतकं छान पाणी राहतं. ही एक निसर्गाची जादू आपल्याला इथं अनुभवायला मिळते. जिथं मोठे मोठे तळे येताना आपल्याला आटलेले दिसले, तिथं डोंगराच्या इतक्या उंच ठिकाणी इतकं छान पाणी सातत्यानं झिरपताना नव्हे तर नळाची धार लागावी इतकं पाणी आपण पाहिलं. आणि त्यानंतर आता आपण पुढे निघालो आहोत ते रायरेश्वरच्या मंदिराकडे. चला पाहूयात आणखीन पुढं काय काय आपल्याला ठिकाण दिसत आहेत. त्या टाक्यांपासून आपण पुढे येतो आणि पुढं आल्यानंतर आपल्याला हा लोकवस्तीचा परिसर दिसायला लागतो. या ठिकाणी रायरेश्वर पठारावरील म्हणजे डोंगराच्या वरचा जो भाग आहे त्याच्यावर असणारी वेगवेगळी फुलझाडी यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. सोनकी, मोठी सोनकी, मिकी माऊस, जांभळा तेरडा, पिवळा तेरडा, पान तेरडा, कारवी लाल तेरडा, खाली चवर, गेंद, ड्रॉसेरा, गुलाबी भुईचक, निसुर्डी, बेरकी, दीपकांडी अशी वेगवेगळी रान हळद, पांढरा साफ कांदा अशा वेगवेगळ्या फुलांची माहितीचा फलक इथं दिसतो. आणि समोरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता इथं भगवे फडकायला लागलेले आहेत. आणि इथे एक मोठा सपाट भूप्रदेश आपल्याला दिसतोय. देशावर अनेक ठिकाणी छान छान फलक आहेत. कौटिल्य अर्थशास्त्र, त्याबरोबर इथं संत कबीर यांचं हे चित्र दिसतं आणि समर्थ रामदास यांच्या दासबोधातील काही, त्यानंतर ज्ञानेश्वर यांचा अभंग आणि बहुतांश सगळे जे अभंग आहेत हे सगळे एकनाथी भागवत असेल, संत एकनाथ असतील, यांचे सगळे निसर्गावरचे अभंग यांचे फलक इथं लावलेले दिसत आहेत. आणि हे छानसं सभामंडप आपल्याला इथं पाहायला मिळतं, जे रायरेश्वर मंदिराच्या वरच्या बाजूला इथं लोकवस्ती आहे. रायरेश्वर ग्रामस्थ श्री रायरेश्वर हिंदवी स्वराज्य शपथभूमी, हिंदवी स्वराज्य शपथभूमी, हिंदवी स्वराज्य शपथ दिनोत्सव साठी शिवाज जंगम यांच्या मंत्रघोषात 22 मावळ्यांच्या सवंगड्यासोबत छत्रपती शिवरायांनी चैत्र शुद्ध सप्तमीस
रायरेश्वर महादेवाच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली होती. दरवर्षी होणाऱ्या समारंभाप्रमाणे याही वर्षी चैत्र शुद्ध सप्तमी सोमवार दिनांक 15/4/2024 रोजी हिंदवी स्वराज्याची शपथ दिनोत्सव समारंभ होणार आहे. तरी या शिवकार्यास आपण उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी. रायरेश्वर ग्रामस्थ संस्था, समस्त पंचक्रोशी मावळे, शिवभक्त गडब्रेवी अखंड अशा पद्धतीचा बोर्ड लावलेला आहे. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये 15 एप्रिल रोजी इथं स्वराज्य शपथ दिनोत्सव समारंभ साजरा होणार आहे. त्यावेळेस या गडावर येऊन तो समारंभ पाहणं खरंच एक पर्वणी असणार आहे. तर इथं आहे ते रायरेश्वर मंदिर, ज्याच्या आपण खूप जवळ आलेलो आहोत. इथं हेच ते रायरेश्वर मंदिर. मंदिरात प्रवेश करताना चप्पल बूट घालू नये. तर हेच आहे बहुधा ते रायरेश्वर मंदिर. आपण आज जाऊन माहिती घेऊयात. इथंच शिवरायांनी शपथ घेतली होती का, की आणखीन वेगळं ते मंदिर आहे? चला तर आपण आज जाऊयात. रायरेश्वर डोंगरगडावर आल्यानंतर, डोंगर माथ्यावर आल्यानंतर ज्याची प्रतीक्षा होती, अखेर त्या स्थळी आपण पोहोचलेलो आहोत. ते म्हणजे छत्रपती शिवरायांनी ज्या रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली, ते मंदिर तुमच्या समोर आता दिसत आहे. तर आपण जाऊयात आत मंदिरामध्ये आणि पाहूयात महाराजांनी त्यांचं बोट कापून रक्त सांडून जिथं शपथ घेतली ते हे रायरेश्वराचं मंदिर. परवा दिवशीच आपल्याकडे महाशिवरात्री साजरी झाली. महाशिवरात्रीचा सण झाला आणि आपण आज रायरेश्वरच्या या पवित्र भूमीमध्ये आलेलो आहोत. समोरच्या बाजूला 2 दगडी नंदी, त्याच्यामध्ये एक छोटा नंदी, असे 3 दगडी नंदी दिसत आहेत. आणि दगडी बांधकाम वर माळवत आणि त्याच्यावर पत्रे, हे अलीकडे अँगल बांधून तयार केलेले हे पत्रे दिसत आहेत. त्याच्या बाजूला सिमेंटचं बांधकाम दिसतंय. आणि इथं महाराजांची यात्रेच्या वेळेस जी मिरवणूक निघत असेल त्याची ही पालखी असावी. रायरेश्वर किल्ल्यावर जो सण आणि उत्सव सुरू होतो त्याच्या संदर्भात दिलेली ही माहितीसुद्धा तसे फलक आहे. वर्षभरात जे वेगवेगळे सण या ठिकाणी साजरे होतात. याचबरोबर इथे जे जंगम आहे, जंगम अर्थात पुजारी आपण ज्याला म्हणतो, तर तेच सगळे या कार्यकारिणी कमिटीवर आहेत. रायरेश्वर ग्रामस्थ संस्था, तर सध्या अध्यक्ष दत्तात्रय कृष्णा जंगम हे आहेत आणि अनिल नामदेव जंगम, तर सगळे जंगम बांधव या ठिकाणी आहेत. तर ह्या आतमध्ये जाण्यासाठी साधारणतः 4 फुटांचा हा दरवाजा असावा आणि त्याच्यावर गणपती हा कोरलेला आहे. त्याला शेंदूर लावलेला असल्यामुळे सध्या गणपतीचा आकार पूर्ण दिसत नाही. त्याच्या बाहेर अयोध्येचं श्रीराम मंदिर नुकतंच झालं, त्याची ही प्रतिकृती, त्याचा फोटो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ही प्रतिमा इथे लावलेली आहे. याचबरोबर इथं सूचना फलक आहे. या मंदिरामध्ये कोणकोणते उत्सव साजरे होतात या संदर्भामध्ये त्याची माहिती लिहिलेली आहे. तर आपण जाऊयात. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या महालिंगावर, ज्या पिंडीवर, ज्या रायरेश्वराच्या मंदिरात येऊन शपथ घेतली होती ते प्रत्यक्ष मंदिर. आतमध्ये आल्यानंतर हे तुम्हाला 6 खांबी एक गाभाऱ्यातलं दृश्य दिसतं आणि 6 खांबी मंदिरामध्ये आपण प्रवेश करत आहोत. 6 खांबी मंदिरातून प्रवेश केल्यानंतर आतमध्ये आपण जातो आहोत. दोन्ही बाजूला हेच पहा चित्र, जिथं आपण इयत्ता 4थीच्या पुस्तकामध्ये, माझ्या वयाचे सगळे मुलांनी इयत्ता 4थीच्या पुस्तकामध्ये रायरेश्वराची शपथ घेतानाचा जो फोटो आपण पुस्तकामध्ये पाहत होतो त्याची ही मोठी प्रतिकृती मावळ्यांसोबत, सवंगड्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मंदिरामध्ये येऊन शपथ घेतली ते हे मंदिर. तर कबीर, कसं वाटतं तुला? छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथं स्वराज्याची शपथ घेतली 16 वर्षी, त्या मंदिरात आज तू प्रत्यक्ष आलेले, जिथं स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांच्या मनात झाली आणि नंतर आपण सगळ्या मराठ्यांचं साम्राज्य बनलं, त्या ठिकाणी तुला आज तू पोचलेला आहेस. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्याच गाभाऱ्यामध्ये तू पोचलेला आहेस. तर काय फील आहे तुझ्या मनामध्ये? काय प्राऊड फील करतोस? प्राऊड फील होतं की आपल्या मराठ्यांनी म्हणजे 16 वर्षातच असताना अशी शपथ घेतली होती आणि त्यांनी ती शपथ खरी सुद्धा केली होती. आणि इथे आल्यावर खूप छान वाटतं. आणि हे जे फोटो आहे हा सेम माझ्या बुकमध्ये पण आहे. हा खरा फोटो आहे आणि मला खूप छान वाटते इथे. येस, तर आपण पाहूयात पुढे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या महालिंगावर आपल्या बोटाचं रक्त सांडलं आणि स्वराज्याची शपथ घेतली त्या गाभाऱ्यामध्ये आता आपण जाऊयात. तर आता आपण प्रत्यक्ष त्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत, ज्या गाभाऱ्यामध्ये
ते शिवलिंग आहे जिथं महाराजांनी आपलं बोटाचं रक्त सांडलं आणि स्वराज्याची शपथ घेतली. तर हे साधारण पुन्हा एक छोटा गाभारा ज्याच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी हे 4 फुटाचं दार, वर एक बहुधा गणपतीचं हे चित्र असावं आणि त्यानंतर डाव्या बाजूला ही गणपतीची मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला छान कोरीव काम केलेलं हा गाभाराचा प्रवेशद्वार आणि आतमध्ये उतरताना ही संगमरवरी पायरी आणि आतमध्ये ह्या छान पायऱ्या आणि हेच आहे ते शिवलिंग ज्यावर महाराजांनी रक्त सांडून हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं म्हणत स्वराज्याची शपथ घेतली. तर मित्रांनो म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर या गाभाऱ्याच्या आतील बाजू सगळी मी तुम्हाला दाखवतोय. इथे ढाल आणि तलवार लावलेली आहे, अगदी चिरेबंदी दगडामध्ये बांधलेलं हा गाभारा. समोरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेत आहेत त्यांच्या मावळ्यांसह, असं एक मोठी फ्रेम लावलेली आहे आणि या बाजूला पूर्ण दगडी बांधकाम. इथं छोटंसं दार नव्हे, इथं छोटंसा असा एक कट्टा केलेला आहे ज्याच्यावर आपण पूजेचं साहित्य ठेवलेलं आहे आणि या बाजूला रायरेश्वर प्रसन्न दक्षिणापेठी दिसते. या बाजूला आणि वरच्या बाजूला हा गाभारा हेमाडपंथी मंदिर जसं एकावर एक दगड रचून ठेवलेलं असतं अशा पद्धतीनं हे हेमाडपंथी स्टाईलचं बांधकाम आपल्याला दिसतं आणि बरोबर त्याच्या खाली ही महादेवाची पिंड, त्याच्यावर फुलं वाहून सध्या याची पूजा बांधण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर हा कलश, ज्या कलशातून जलाभिषेक या महादेवाच्या पिंडीला सातत्यानं होतो आहे. तर ही महादेवाची पिंड आहे आणि याच्या शेजारी ढाल आणि तलवार जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक. आपण त्या पिंडीला ही प्रदक्षिणा मारूयात आणि याचं दर्शन घेऊयात. तर या ठिकाणी आहे कबीर, ज्याला आता वयाच्या 12व्या वर्षी इथे येण्याचं सौभाग्य लाभलं. महाराजांनी जिथं शपथ घेतली त्या महालिंगाचं, शिवलिंगाचं दर्शन घेण्याचं सौभाग्य लाभलेलं आहे. तर हाही खूप भाग्यवान त्या अर्थानं. तर आपण आता महाराजांच्या पिंडीचं दर्शन घेऊयात आणि मग बाहेर पडूयात. आता रायरेश्वर येथील मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा या पठारी प्रदेशावर म्हणजे डोंगराच्या वरच्या भागावर आपण फिरत आहोत. समुद्र सपाटीपासून 4645 इतक्या उंच आपण आलेलो आहोत रायरेश्वर या गडावर आणि या गडावर आता सध्या खूप थंडगार अशी हवा सुरू आहे. खूप आल्हाददायक वातावरण आहे. खरं तर एकीकडं उन्हाळ्याची आणि या मार्च महिन्याची उन्हाची तीव्रता वाढत असताना बघा तुम्ही कबीरच्या अंगावर पडलेलं हे ऊन, खरं तर सकाळचं कोवळं ऊन जरी असलं तरी त्याची दाहकता वाढते. मात्र तरीसुद्धा इथली झाडी, जांभूळ, उंबर आणि वेगवेगळी रान वनस्पती यामुळं इथली हवा ही अजूनसुद्धा आल्हाददायक आहे. त्यामुळे एकीकडं कडक ऊन आणि दुसरीकडं या वृक्षांचा गारवा, हे कॉम्बिनेशन या गडावर आल्यानंतर तुम्हाला अनुभवायला मिळतं आहे. आपण जाऊयात पुढे. रायरेश्वर मंदिराच्या वरच्या बाजूला आता आपण आलेलो आहोत आणि मंदिरात छान दर्शन झालेलं आहे. दर्शन झाल्यानंतर आपण या पठारी प्रदेशात जिथं वस्ती सुरू आहे तिथं काही बांधकामसुद्धा सुरू असलेली दिसतात, जुनी कौलारूंची घरं. आणि या ठिकाणी तुमच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येते. हॉटेल अंजिराबाई निवास असं या हॉटेलचं नाव, जिथं आपल्या जेवणाची, भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आपले सगळे सहकारी अगोदर समोर येऊन बसलेले आहेत ताव मारण्यासाठी. तर याच ठिकाणी आता आपण छानपैकी भरपेट भोजन करणार आहोत अंजिराबाई निवास या ठिकाणी. तर मला दिसू शकतात समोर आपले लोकमतचे आदरणीय वृत्तसंपादक सचिन कापसे सर आहेत आणि ही सगळी लोकमतची टीम आता येथेच ताव मारण्यासाठी सगळे जमलेले आहेत. तर इथं दिसते तुम्हाला नमो आणि थोड्या वेळात आपण इथं ताव मारूयात. गडाच्या वरच्या बाजूला ही आहे लोकवस्ती. जवळपास सगळीच्या सगळी घरं ही तुम्हाला कुडाची दिसतील आणि उत्तरच्या छपराची, कारण की प्रचंड मोठा पावसाळ्यामध्ये असतो आणि ही सगळे ज्याच्यावर कौल आहेत त्याच्यावर प्लॅस्टिक अंतरले आहे आणि बाजूला ही कुडाची अशी सगळ्या भिंती आणि छोट्या छोट्या पाऊलवाटा. या गडावर बहुतांश लोक हा शेती व्यवसाय करतात. मात्र शेतीसुद्धा केवळ गव्हाची इथं होते. त्यामुळे बहुतांश लोक
हे खाली भोरमध्ये किंवा थेट मुंबईला पोटापाण्याच्या व्यवसायासाठी जातात. त्यामुळे गडावर अवघ्या 500-600 जणांची लोकवस्ती आहे. या गडाच्या शेजारीच एक छोटी 7वीपर्यंत शाळा आहे आणि पुढच्या शिक्षणासाठी तुम्हाला खाली तालुक्याच्या गावात म्हणजे भोरमध्ये जावं लागतं. त्याशिवाय सरकारी दवाखाना आणि इतर सोयीसुविधा गडावर नाहीत. त्यामुळं इथं राहणाऱ्या लोकांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळं बहुतांश तरुण हे शहराच्या ठिकाणी स्थलांतरित होताना दिसतात. जितकी तितकी लोकवस्ती राहते. केवळ असं छोटंसं पर्यटन, वेगवेगळे उत्सव महोत्सव या काळामध्ये होणारे त्यांच्या पर्यटनाचा व्यवसाय, यावर यांचा गुजारा होतो. रायरेश्वर गडावरचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेल्या 7 रंगाच्या मातीचं. नेमकी 7 रंगाची माती काय आहे हे त्याच्या नावावरूनच आपल्याला स्पष्ट होतं की या ठिकाणी वेगवेगळ्या रंगांच्या 7 प्रकारच्या माती एकत्र ठेवण्यात आलेल्या आहेत. बरेच पर्यटक खास ही 7 रंगाची माती पाहण्यासाठी इथे येतात. बरेच जण ही माती कलेक्ट करून बाटल्यांमधून असे डब्यामध्ये पिशव्यांमध्ये घालून ती नेण्याचा प्रयत्नही करत असतात. तर नेमकी 7 रंगाची माती काय आहे, कशी आहे हे पाहण्यासाठीच आपण या गडावरच्या लोकवस्तीच्या पाठीमागील बाजूकडून या पाऊल वाटेने चाललेलो आहोत. पाहूयात. मला ही प्रचंड उत्सुकता आहे की 7 रंगाची माती आहे तरी कशी आणि कशी ती विखुरलेली आहे. म्हणजे त्याचा डोंगर आहे की छोट्या प्रमाणात आहे, पण लोक ही माती घेऊन जात असतात. म्हणजे मोठ्या प्रमाणात ही माती इथं असेल 7 वेगवेगळ्या रंगांची असं वाटतं. तर पाहूयात ही 7 रंगांची माती नेमकी आहे तरी काय. चला तर या पाऊलवाटेनं आपण समोर जाऊयात. 7 रंगाची माती पाहण्यासाठी जी पाऊलवाट आहे तुम्ही पाहू शकता की ती अगदी अरुंद अशी पाऊलवाट. दोन्ही बाजूंनी त्या रानफुलांच्या गर्द झाडी आणि अतिशय सुंदर अशी ही फुलं या ठिकाणी दिसत आहेत. आणि आता आपण जाणार आहोत या गर्द झाडीतून 7 रंगाची माती असलेल्या या गडाच्या वेगळ्या वैशिष्ट्याकडे. खरं तर सकाळी 10 वाजत आलेले आहेत. उन्हाचे चटके वाढत आहेत. मात्र तरीसुद्धा या गर्द झाडीतून चालताना जे आल्हाददायक वातावरण आहे, जो गारवा आहे, तो खूप छान फील देतो आहे. त्यामुळं चालण्याचा थकवा या गर्द झाडीतून खूप कमी जाणवतो. उन्हामध्ये चालल्यानंतर थोडासा जास्त थकवा जाणवतो. त्यामुळं या झाडीतून चालताना मात्र थोडीशी एनर्जी सेव्ह होते. आणि नेमकी 7 रंगाची माती आहे कसं याची उत्सुकता मात्र तुम्हाला पुढे पुढे नेत राहते. चला तर या अशा अरुंद पाऊल वाटेनं आपण जाऊयात 7 रंगाच्या मातीच्या वैशिष्ट्याकडे. 7 रंगाच्या मातीकडे जाताना वेगवेगळे वैशिष्ट्य तुम्हाला या गडाची दिसून येतात. मगाशी अतिशय अरुंद पाऊलवाट आणि दोन्हीकडे वाढलेली फुलांची प्रचंड झाडी. आणि आता मात्र पहा, छोटी छोटी बुटक्या आकाराची 3 ते 4 फुटांची ही वनस्पती, फुलांची झाडी आणि त्याच्या मधून जाणाऱ्या पाऊलवाटा. मध्ये थोडंसं दरी, डोंगर आणि प्रचंड वाढलेली फुलझाडी. या फुलझाडीच्या आतमध्ये लपून गेलेल्या वाटा. यामुळं हे दृश्य अतिशय छान दिसतं. कोण कुठून चालत आहे, कोण कोणत्या वाटेने गेलेलं आहे हे तुम्हाला लांबून उभारूनसुद्धा दिसतं. ते त्यांच्या डोक्याच्या टोपीवरून, डोक्यावरून. मात्र इथून जाताना कोणत्या वाटेनं नेमकं जायचं आहे हे तुम्हाला कळणार नाही. या वाटेने जावं की या वाटेने जावं की या वाटेने जावं की आणखीन या वाटेने जावं, अशा वेगवेगळ्या वाटा फुटत आहेत. मात्र या सगळ्या वाटा त्या 7 रंगाच्या मातीकडे जात असतील असा कयास आहे. आणि तुम्ही किती लांबपर्यंत पळत गेलात, छोटी मुलं असतील तर ती मात्र दिसणार नाहीत. मात्र मोठी जर असतील, जी साधारण 5 फुटांची आहेत, 5.5 फुटांची आहेत, ते मात्र लांबपर्यंत दिसत आहेत. मात्र जसं वर चढत राहाल तसं पुन्हा एकदा तुम्हाला या झाडांची उंची वाढलेली दिसेल आणि मग आतमध्ये तुम्ही हरवून गेल्याचा फील तुम्हाला येईल. ग्रुप असेल तर तुम्ही जसं एन्जॉय कराल, पण एकटे दुकटे असताल आणि मागे पुढे चुकामुक झाली तर मात्र तुम्हाला थोडीशी भीती वाटू शकते. त्यामुळं ही पाऊल वाट
ही खूपच मजेशीर आणि वेगळा अनुभव देणारा, वेगळा थ्रिल देणारी अशी आहे. तर पाहूयात आपण अशा किती आणखीन वैशिष्ट्य आपल्याला दिसणार आहेत आणि किती लांबपर्यंत आपण जाणार आहोत 7 रंगांच्या मातीच्या वैशिष्ट्याकडे. पाहू शकता या गर्द झाडीमध्ये हरवून गेलेल्या पाऊल वाटेने चालताना हे आपले सगळे सहकारी, तेही आपल्याला नीटसे दिसत नाही आहेत. त्यामुळं मोठ्यानं आवाज करत एकमेकांची ओळख सांगत हे सगळे सहकारी चाललेले आहेत. आणि हा बंडू थोडासा घाबरलेला असेल, कारण की बराच वेळ त्याला त्याचे पप्पा दिसलेले नव्हते. लांबपर्यंत फिरून आलेले आहेत, एन्जॉय केलेलं आहे. आपण वर चालतोय तसं मागं वळून पाहिल्यानंतर खाली खोल खोल होत गेलेली ही दरी आणि ह्या सगळ्या रानफुलांच्या वनस्पती यांनी झाकून गेलेला सगळा डोंगर, त्यामुळे खूपच सुंदर दृश्य इथं दिसत आहे. आधेमध्ये इथल्या स्थानिक लोकांची शेतीही दिसते, पण बाकी परिसर मात्र या छोट्याशा झुडपांनी मात्र व्यापून गेलेला आहे. लांबून आपल्याला जो डोंगर दिसत असतो त्यावरची गर्द झाडी दिसत असती. कधीतरी अशा गर्द झाडीमधून फिरावं असं आपल्याला वाटलं असेल तर त्याचा अनुभव आज आम्ही घेतो आहे. लांबून पूर्ण झाडींनी आच्छादून गेलेलं डोंगर आणि त्या डोंगराच्या त्या झाडींच्या मधून चालण्याचा हा अनुभव खूप छान फील देतो आहे. कबीर सांगतोय की तुम्हाला इथून चालायचं असेल तर हात वर करून चाला, तुमची उंची कमी असेल तर, नाहीतर तुम्हाला हे सगळे काटे टोचणार आहेत. अनेक ठिकाणी मोठे मोठे काटे आहेत. आता या झाडीतून आपण बाहेर पडलेलो आहोत. इथं मोठी प्रशस्त पाऊलवाट समोर आलेली आहे. त्यामुळे अशा पाऊलवाटेने पळण्याचा आनंद घेताना कबीर. कशामुळे 7 रंगाची माती झाली काय सांगता येईल तुम्हाला? चला की चला चला चालत. ती निसर्गाच्या पूर्वी झालेली आहे. निसर्गामध्ये अशा निसर्ग निर्मितीच आहे ती. हा, महाराजांच्याच काळात. अरे बापरे, महाराजांच्या काळातली आहे ती? हा, बर. ती आताची नाही, महाराजांच्या काळातली हा, अशी. मग ह्याला प्रसिद्धी कसं काय आहे, म्हणजे कधी मिळाली काय लोकांना? नाही, लोकांना होती, मला माहित होती, हा पण लोक बाहेरून येत नव्हते. हा, ते आता लोकांना ही व्हॉट्सअपला याला पाठवल्यामुळे सगळ्यांना माहित पडली माती. अच्छा, तो पॉइंटच झाला एक इथं. बर बर बर. म्हणजे आता लोक इथल्या सणावाराला कार्यक्रमाला आल्यानंतर इथं जातातच. हो हो हो, शनिवार रविवार तर नेहमीच आहेत. पण ती एकाच ठिकाणी अशी कसं काय, म्हणजे गडावर सगळीकडं नाही आहे का? नाही नाही नाही, एकाच ठिकाणी. एकाच ठिकाणी आहे. हा, बर. एकाच ठिकाणी. बर तो पॉइंटच झाला तयार. बर बर. हा. गडावर आपल्या किती लोकांची वस्ती आहे काय? आहे की 50-50-100 एक. बर. कमी आहेत तशी म्हणजे आहे ना? हो हो हो. आणि मग इथल्या गडाची लोकांचं उदरनिर्वाहाचं काय साधन, म्हणजे काय कशाचा? आता का जेवणावाळाचं वगैरे काय करतात, म्हणजे व्यवसाय काय असतो काय? व्यवसाय काय नाही, असंच आपलं हां, पट भरायचं, असं ताक बीक विकायचं काय असलं तर. इथं काय शेती बिती होतं काय? शेती काय नाही, गहू पिकतो, पण तो थोडा पाऊस पडला तर, हां. नाही तर काय नाही. पण पावसाळ्यात तर खूप पाऊस असेल ना इथं? लय पाऊस. अच्छा. धुकं बिकं इकडं गच असतं, काय इथनं पुढेतला माणूस दिसत नाही. हां हां हां. लोक एवढी गच्च असतात का? हा, जास्त धुकं असतं. पावसात तुम्ही आला तर इथनं ते हे पुढेतलं नाही दिसायचं खुसून. मग राहतात कसे एवढे लोक एवढ्या अडचणीत? आम्ही होती पारंपरिकपासून राहिलेली. हां. आम्ही इथं आमची वस्ती महाराजांच्या काळापासून आहे. बर. आम्हाला भाजी बिजी लागली काय झाली तर वाय भोरशिवार काय पर्याय नाही. अच्छा, वाई आणि भोरला जावं लागतं. हो. भोर किती किलोमीटर आहेत ना? काय असेल काय, किती वेळ लागतो जायला ग एस टीने गाडीने? लागते 1-2 तास. 1-2 तास. बर. दवाखाना वगैरे आजूबाजूला? काय नाही काय नाही. दवाखाना पण नाही आहे? प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेचं वगैरे? काय नाही काय नाही. शाळा एक झाली आहे ना जवळ 7वी पर्यंत? शाळा झाली एक आमच्याकडे इकडे पाठीमागे 4थी पर्यंत आहे. हां.
आणि इकडे पुढे 7वी पर्यंत. अच्छा, म्हणजे गडाचे 2 भाग आहेत का? पुढचा भाग तो मंदिराचा हो, आणि पाठीमागचा भाग ते आमची इकडे लाईन गेली पाईपलाईन, ती इकडे आम्ही राहतो. पाणी तर असतं का मग प्यायला वगैरे? हो, झऱ्याचं आपलं. झऱ्याचं पाणी आहे, चांगलं आहे. वा, झऱ्याचं पाणी. छानच आहे. तर आपण या काकांशी छान गप्पा मारल्या. काका, नाव काय म्हणलं तुमचं? रामू डोईफोडे. रामू डोईफोडे काकांशी आपण छान गप्पा मारलेल्या आहेत आणि त्यांनी गडावरची बरीच माहिती आपल्याला दिली. आणि आता समोरच्या बाजूला तुम्हाला दिसते हीच का ती 7 कलरची माती. ही हळूजा पडशील. 7 रंगाची ही माती लांबून तुम्हाला दिसतं की एक छोटीशी अशी टेकडी आहे आणि त्या टेकडीवर वेगवेगळ्या ठिकाणी अशा 7 रंगांच्या मातीची छोटे टेकड्या आहेत. आणि मग ही माती गोळा करण्यासाठी लोक या गडाच्या पाठीमागच्या बाजूला येतात. गडाचे 2 भाग, एक पुढचा भाग, एक पाठीमागचा भाग. मग ही माती गोळा केली जाते. अनेक जण बाटलीमध्ये, ग्लासमध्ये, पिशवीमध्ये ही माती गोळा करून घरी घेऊन जातात. आणि आपण ही घरी अगदी जवळ जाऊन पाहूयात की कशा पद्धतीची ही माती आहे. काही सूचना फलकसुद्धा इथं आहेत की कृपया किल्ल्यावरील मातीचा अनुभव आणि आनंद हा येथेच घ्या. माती भरून घरी घेऊन जाऊ नका. कृपया उत्खनन करू नका. हा अनुभव आपल्या पुढच्या पिढीला देखील घ्यायचा आहे, याची जाणीव ठेवा. जरी अनेक ठिकाणी असं म्हटलं जात असलं आणि अनेक ठिकाणी असे फलक सूचना दिल्या असल्या तरीसुद्धा अनेक लोक ही माती घरी घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असतात. आता आपण पाहू शकतो आपल्यापैकी अनेक बांधव आहेत, ते सुद्धा ही माती गोळा करतायत. छोटी माती, काही ग्रॅममध्ये. तर अशी ही माती सगळ्या बाजूनी विरळ अशी झाडी आहेत इथे आणि मध्ये या टेकड्या आहेत, या टेकड्यांची ही माती. तर पाहूयात जवळ जाऊन की नेमकी कशी आहे ही माती. तर मित्रांनो, ही खरंच लाल रंगाची आणि पांढऱ्या रंगाची, इथं तांबड्या रंगाची अशी माती आहे. दगडांचे कलरसुद्धा असे वेगवेगळे आहेत आणि याच दगडांमधून ही माती वाळू आपल्याला दिसते. मध्येच पांढरी, तांबडी, नारंगी. आता इथे पहा, थोडंसं पुढं गेल्यानंतर इथं पिवळ्या रंगाची मातीसुद्धा तुम्हाला दिसते. पिवळ्या रंगाची ही माती आणि वेगवेगळे रंग आहेत, सगळे एकमेकात विसळलेले आहेत, विखुरलेले आहेत. त्यामुळे या खूप वेगळी अशी नसली तरी सुद्धा कलर मात्र सगळे अगदी तुम्हाला दिसतील अशा प्रकारचे वेगवेगळे कलर आहेत. त्यामुळं हा अनुभव तुम्हाला खूप छान वाटेल. लास्ट मग झालं. एक लास्ट 5 6. रायरेश्वर डोंगरात जेव्हा आपण सकाळी 8:30 वाजता वर गडावर चढत होतो त्यावेळेस आपण लांबून पाहिलं की हे टेंट त्या ठिकाणी दिसत होते. टेंटची राहण्याची व्यवस्थासुद्धा तिथं आहे. तर पाहूया ते कशा पद्धतीचे टेंट आहेत. तर थोडीशी मोकळी जागा आणि मोकळ्या जागेमध्ये हे टेंट आहेत. दादा, हे टेंट काय म्हणजे प्रायव्हेट लोक राहायला आली आहेत की इथल्या लोकांची आहेत राहायला देतात? ही राहायला देतात ही. वा, कशा आहे, आम्हाला दाखवताल जरा एखादा टेंट? तर आपण पाहूयात टेंट. इथं कायमस्वरूपी ही टेंट इथल्या स्थानिक रहिवाशांनी बांधून ठेवलेली आहेत आणि इथं राहण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. तर अरे वा, हे दादा आपल्याला टेंट काढून दाखवत आहेत. इथं रात्रीचा मुक्काम करायचा. वा, आणि मग लाईटची सोय वगैरे कशी असते? चार्जेबल बल्ब आहेत. वा, क्या बात आहे. पहा, हे टेंट इतकं सुंदर, याच्यामध्ये अगदी रोमॅन्टिक सगळं वातावरण आतमध्ये केलेलं आहे टेंटच्या. छानपैकी बेडशीट, उशी, मला इथे पांघरूण आणि पांघरुणी जाड आहे, रग आहे, छान ब्लँकेट. दादा, हे कसं आहे, ह्याचं भाडं कसं असतं, किती वाजता यायचं आणि मग काय काय सोयी तुम्ही देणार आपल्याला? पॅकेज असं आहे. हां, 900चं पॅकेज आहे पर पर्सन. किती पॅकेज आहे? 900चं पॅकेज आहे. किती वाजता यायचं आणि मग परत किती वाजता? संध्याकाळी 4 वाजता यायचं तुम्हाला. हां, त्यानंतर संध्याकाळी आल्यावर चहा नाश्ता, रात्रीचं जेवण, सकाळी चहा नाश्ता, जी पूर्ण व्यवस्था असते. जेवणाची वगैरे पूर्ण सोय असते. अच्छा.
वा, किती टेंट आहेत साधारण इथे? साधारण आपण 100 लोकांची व्यवस्था करतो इथे. वा, कमीत कमी 100 लोकांचं व्यवस्था करण्यात एका किती छान टेंट. एक जण का दोघे जण. एका टेंटमध्ये 2 जण. जर फॅमिली वगैरे असेल 3 साठी हा कम्फर्टेबल टेंट आहे. वा, छान. पण रात्रीची काय भीती वगैरे कशी? नाही काय नाही, आमची 1-2 माणसं असतात वगैरे. अच्छा, वा, सोबतीला काही प्रॉब्लेम नाही. क्या बात आहे. आणि मग मध्ये लाईट वगैरे लावतो का इथे की? इथे असे बल्ब वगैरे लावतो आम्ही वा, मोकळे. छान. चार्जेबल बल्ब. चलो, आपला नंबर सांगा मला. काय? 9765431613 सचिन जंगम. सचिन जंगम. तर मित्रांनो, रायरेश्वरवर तुम्हाला जर राहायला यायचं असेल, अशा टेंटचा अनुभव छानपैकी घ्यायचा असेल तर सचिन जंगम जे आपल्याला आहे, ज्यांनी आपल्याला खूप छान टेंटची व्यवस्था दिली. थँक्यू सचिनजी, थँक्यू. तर तुम्ही या टेंटच्या ठिकाणी नक्की या आणि रायरेश्वरवर राहण्याचा छानपैकी अनुभव तुम्ही घ्या. तर मित्रांनो, आता आपण उतरत आहोत रायरेश्वर गड. चढताना जितकी मजा आली त्यापेक्षा उतरताना हा गड तितकाच जास्त धोकादायक वाटतो. कारण की बघा, पायऱ्या चढताना काही वाटणार नाही, पण उतरताना या पद्धतीनं अगदी खड्या पायऱ्या उतरताना आपल्याला कुठं पाऊल ठेवावं ह्याची भीती वाटत असते. कारण की पाय घसरेल का, पडेल का याची भीती वाटत असते. आणि हा खडा डोंगर उतरताना एक वेगळा फील आहे, वेगळं थ्रिल आहे. आणि काका उतरत आहेत हळूहळू उलट्या बाजूने, कारण सरळ तोंड करून उतरणं खरंच खूप धाडसाचं आहे. आणि त्या ठिकाणी जिथं गाड्या पार्क केलेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे. आणि काका उतरल्यानंतर आपण जाणार आहोत. तोपर्यंत हा नजारा पहा, आपण किती उंच आलेलो आहोत. तर हा वळणाचा रस्ता, इथून आपण वळून सरळ स्ट्रेट या मार्गाने तिकडे, तिकडून इकडे आणि पुन्हा इथून सरळ आपण डायरेक्ट थेट जातो तिकडे. आणि तिकडे वळण करत आपण शेवटी खाली या बाजूला उतरतो. आणि तिकडे लागतं भोरगाव. आणि भोरगावामधून पुन्हा आपण रवाना होणार आहोत पुणे शहराच्या दिशेनं. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीचं ही उतरणारी निसरडी वाट. आणि समोरून हे येत आहेत हळूहळू दोघं बापलेक. तर अशा पद्धतीनं आपण ही वाट उतरणार आहोत आणि निघणार आहोत परतीच्या प्रवासाला.